भाजपचे मंत्री चर्चेसाठी येत नाहीत असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। प्रसाद लाड यांच्याकडे जरांगेंनी तक्रार केली। एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे मंत्री चर्चेसाठी येतात, भाजपचे येत नाहीत। तर एकनाथ शिंदे प्रोटोकॉल सोडून येतात, तुम्ही सुद्धा चर्चेसाठी या असं जरांगेंनी प्रसाद लाड यांना सांगितलंय। शंभूराजे देसाई साहेब काम करतात, मी काय त्यांची स्तुती तुमच्या पुढे गायला नाही लागलो। प्रत्येक शिंदे साहेब प्रोटोकॉल सोडून येतात, तुम्ही प्रोटोकॉल सोडा ना। काय त्याला गरिबांनी जनतेवर बसवलं, तुम्हाला रोख गादीवर जमायला घुसा लोकात कणाकण काय अडचणी। हा ते जर लावालावी करत असते तसं जर इनपुट तुम्हाला सापड असलं ना, मीच वाजवतो त्यांना। तुम्ही इनपुट द्या, मागं पुढे बघू नका, मी सापच करतो पुरी। हे जे उदय सामंत साहेब येतात, त्यांचे सगळेच मंत्री येतात, तुमचे येतात पण दिसत नाही एखादी बात। जे आहे तेच सांगायलो मी, बढाई सांगत नाही। तुम्ही आलात म्हणून तुम्ही पण ऐकून घेऊ नका। अजित दादांचे पण येतात, ते बिचारे प्रामाणिक काम करतात राव। उदय सामंत साहेबाला तुम्ही नुसतं काम सांगा, तो माणूस म्हणत नाही जाऊन दे तिकडं, तो म्हणणार ते करा बरं। त्याविषयी आलते लातूरला एका पोरांचं नोकरी लागलं, त्याची व्हॅलिडिटी रोखली, ते म्हणले कम रोखेदार तुम्ही येऊ नका, कम लेकरांची वाटोळ करता, ते कामं करते। तुम्ही आत्मविश्वास कमवा असं एवढंच म्हणणं आहे आमचं तुमच्याकडे। तुम्ही भांडू नका बी म्हणणं नाही, मला ते बी म्हणणं नाही। तुम्ही बी तुमच्या मंत्र्यांनी तुमचे जसे ते बावनकुळे साहेब करते, त्यांना 2-3 कामं सांगितले होते आम्ही समाज। तुमचे चंद्रकांत दादा इथून मला करत नव्हते, आता चांगलं करतात म्हणल्यावर करतोच म्हणणार ना राव आम्ही। जरांगेंच्या भेटीच्या आधी प्रसाद लाड यांना धमकी देण्यात आली फोनवरनं। या संदर्भात 2 जणांना अटक करण्यात आली आहे। धमकी देणाऱ्यांकडनं आईवरून शिवीगाळ करण्यात आली, त्यामुळे प्रसाद लाड यांना अश्रू अनावर झाले। धमक्या यायला लाड काय भगतसिंग आहेत का, अशी टीका मात्र यावरती संजय राऊतांनी केली। आवाजच्या भाषेत माझ्या आईवरनं मला शिव्या दिल्या, माझ्या आईला शिव्या दिल्या। अरे तू देखील मराठा समाजाचा कार्यकर्ता आहेस, तुझी आई माझी आई काय वेगळी आहे का? आम्ही जिजाऊला आई म्हणतो, मग माझी आई आणि तुझी आई वेगळी आहे, तू माझ्या आईला शिव्या देतो, तुला लाज वाटली पाहिजे। डोळ्यामध्ये पाणी येतं असं विचार करताना। शिव्या देणं फार सोपं असतं, पण ज्या वेळेला ते हृदयाला ठेचून जातं ना, ते दुःख सहन करणं फार कठीण असतं। माझ्यावरती हल्ला करणार असाल, माझ्यावरती शाई फेकणार असाल, मला जर मारणार असाल तर तुम्ही सांगा मी कुठे हो, मला मारा ना तुम्ही, मी समाजासाठी मारायला देखील तयार आहे। आपण शांततेचं आपलं आंदोलन आहे, प्रत्येक वेळेस मी शांततेतच सांगतो। माझ्या बांधवांना सगळ्याला सांगितलं की आपल्यात खूप क्षमता आहे, असं कोणी करू नये। पण आता कोण आहेत समोरचे हे पण माहीत नाही। एखाद्या वेळेस लय अवघड असते राजकारणात सुद्धा एखाद्या वेळेस माणसं असं काही करताय, परंतु कोणी बांधव असतील तर एखाद्या दिवस रागापोटी जरी बोलले असले, त्यांची जर भावना समाजाविषयी काही बोलण्याची झाली असेल तर एखाद्या दिवस नेत्यांनी बी मोठं मन दाखवायचं असतं, आपलंच पोरग आहे। पण करणाऱ्याने सुद्धा हे करू नये, कारण याचं समर्थन होणार नाही। तुम्हाला धमक्या काय येत आहेत? मुळात माझा विश्वासच नाही की सत्ताधारी पक्षांना अशा प्रकारे, अहो त्या माणसाची सिक्युरिटी किती आहे बघा तुम्ही, स्वतःच्या 25 गाड्या, सरकारच्या 4 गाड्या, आणि तुम्ही काय असं महान राष्ट्रकार्य केलं? तुम्ही काय भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आहात का? कोण आहात तुम्ही? तुम्ही आमच्या पक्षाला शंड म्हणताना स्वतःच्या